हाय एव्हरीवन, मी डॉक्टर सचिन जाधव. मी एक फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे, IVF कन्सल्टंट आहे. मी प्रॅक्टिस करतो क्रेडल IVF गुप्ते हॉस्पिटल पुणे महाराष्ट्र. आज आपण नॉलेज बास्केट इंडिया बरोबर एक एज्युकेशनल व्हिडिओ क्रिएट करतोय आणि हा एक सिंपल पण खूप अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे जे आपल्याला लोकांच्या चुकीच्या धारणा किंवा गैरसमज जे काही असेल ते आपल्याला दूर करायचे. चला तर मग बघूया डॉक्टर सचिन जाधव यांचा शॉर्टली इंट्रोडक्शन. बरीच वर्ष म्हणजे जवळपास 19-20 वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील अतिशय सुप्रसिद्ध डॉक्टर जे गुप्ते हॉस्पिटलच्या क्रॅडल IVF युनिटचे हेड देखील आहेत आणि बऱ्याच दाम्पत्यांना त्यांनी बाळ मिळवून दिले. तर यांचं एज्युकेशन म्हणजे MBBS हे सेंट GS मेडिकल कॉलेज आणि KM हॉस्पिटल मुंबई इथून झालंय. पोस्ट ग्रॅज्युएशन यांचं जर्मनीमधून झालेलं आहे आणि हे नॅशनल लेवलला गोल्ड मेडलिस्ट देखील आहेत. पुण्यातील अतिशय सुप्रसिद्ध डॉक्टर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. डॉक्टर, बऱ्याचदा आम्ही असं ऐकतो की बरेच कपल्स किंवा समाजात असं म्हटलं जातं की IVF ट्रीटमेंट घेतल्यानंतर लगेच बाळ राहतं. तर हे कितपत खरं आहे, याच्यामध्ये सत्यता आहे, प्लीज सांगा. सगळ्यांना माहितीच आहे की IVF म्हणजे काय. IVF म्हणजे एक आर्टिफिशियल किंवा कृत्रिम पद्धत आहे ज्यामध्ये एग्ज आणि स्पर्म्स म्हणजे अंडकोशातून मिळणारे अंडी आणि स्पर्म्स म्हणजे शुक्राणू हे मिक्स करून बाहेर गर्भ तयार करून तो गर्भाशयात सोडला जातो. या प्रोसेसला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी किंवा काही मॉडिफिकेशन लाईक ICSI असे सगळे असतात. पण हो, गर्भधारणा ही बाहेर होते पण बीज रुजू तर नक्कीच गर्भाशयात व्हावं लागतं. IVFचा एव्हरेज सक्सेस रेट हा 100% कुठल्याही पद्धतीने होऊ शकत नाही पहिल्या सायकलचा. आणि एव्हरेज सक्सेस रेट जगभरामध्ये साधारण ते 40 ते 45% रेंजमध्ये असतात. ते युजली ते 1 ते 2 बीज सोडून एकाच अटेम्प्टमध्ये जर 100% सक्सेस रेट अचीव करायला पाहिजे असेल ही तर शक्यता नाहीये. पण आपल्याला 5 किंवा 6 किंवा 7 किंवा 8 बीज एकत्र सोडावं लागतील. असं केल्यास प्रेग्नन्सी रेट हा 95% पर्यंत जाऊ शकतो जास्तीत जास्त. आणि म्हणूनच असं काही केलं आपण तर इट कॅन ओनली लीड टू कॉम्प्लिकेशन्स. कॉम्प्लिकेशन्स न करता जर ट्रीटमेंट करायची असेल तर आपल्याला एव्हरेज सक्सेस रेट 40 ते 45% हा एक्सेप्ट करून ट्रीटमेंट करणं अपेक्षित आहे. आणि जगभरामध्ये कुठेही असं शक्य नाही की पहिल्याच अटेम्प्टमध्ये 100% प्रेग्नन्सी राहील. आता डॉक्टरांसाठी पुढचा प्रश्न असा आहे, त्याच्यामध्ये असा बऱ्यापैकी ग्रह आहे की IVF मुळे जास्तीत जास्त ट्विन्स, ट्रिपलेट्स अशीच मुलं जन्माला येतात. तर याच्याबद्दल काय सांगाल? ओके, जसं आपण मगाशी म्हटलं होतं की आपण कृत्रिम पद्धतीने बीज तयार करून गर्भाशयात सोडतो. तर जुळे किंवा तिळे किंवा इव्हन जास्त, आम्ही जास्तही बघितलेत पूर्वी, हे सगळं ठरतं की आपण किती बीज गर्भाशयात सोडतो. सो हो, नक्कीच जेव्हा 2 बीज आपण गर्भाशयात सोडतो तर ट्विन्स होण्याची शक्यता कम्पेअर्ड टू नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या ती जास्त असते. साधारण ती 10 ते 15% होते. एरवी ती 1 in 1000 असते. सो नक्कीच IVF मध्ये ट्विन्स होण्याची शक्यता जास्त असते. किंवा 3 बीज सोडले तर ते होऊ शकतात जे नॅचरली अतिशय रेअर आहे. पण ही सगळी गोष्ट आपण कंट्रोल करू शकतो. किती बीज सोडायचे, त्याच्यातून आपल्याला सक्सेस रेट किती मिळणार आहे हे प्रत्येक कपल्सनी त्यांच्या डॉक्टरांशी डिस्कस करून तो निर्णय घ्यायचा आहे. जर कोणी कपल असेल ज्यांना ट्विन्स बिलकुल नको आहेत तर त्यांच्या हातात ती ट्रीटमेंट कंट्रोल करता येते की तुम्ही डॉक्टर आमच्यामध्ये एकच बीज सोडा, आमचा सक्सेस रेट थोडा कमी मिळाला चालेल पण आम्हाला ट्विन्स कोणत्याही परिस्थितीत नको आहे. हे क्लिअर कट पद्धतीने समजून घेणे आणि डॉक्टरांशी संभाषण करून तो डिसिजन घेणं आवश्यक असतं. ट्विन्स, ट्रिपलेट्स किंवा काहीही एक्स्ट्रा प्रेग्नन्सीज असतील तर ऑब्व्हियसली कॉम्प्लिकेशन रेट वाढतो. डॉक्टरांचा पण प्रयत्न असतो की प्रेग्नन्सीमधले कॉम्प्लिकेशन्स कमी व्हावेत. सो नवीन कायद्यानुसार जास्तीत जास्त 3 बीज सोडता येतात. पण कॉमनली आम्ही 2 बीज किंवा कधी कधी तर एकच बीज सोडून ट्राय करतो. रेअरली ज्यांचे IVF खूप सारखं फेल होऊ शकतात त्यांच्यामध्येच ऑप्शन आहे
की मे बी 3 बीज सोडून ट्राय करणे, जेणेकरून सक्सेस रेट वाढेल. सो आपण किती बीज सोडतो, कोणत्या वयाच्या फिमेलची ट्रीटमेंट करतोय ह्याच्यावर सक्सेस रेट ठरतो. ह्याच्यावरच ट्विन प्रेग्नन्सी रेट किंवा मल्टिपल प्रेग्नन्सी रेट ठरतं. आणि IVF सगळे घाबरतात की ट्विन्स होतात, पण उलट माझं म्हणणं असं आहे की IVF मधून आपण ट्विन्स प्रिव्हेंट पण करू शकतो कम्प्लिटली. एकच जर पीस सोडला तर ट्विन्स होण्याची शक्यता ऑलमोस्ट 0 होते. फक्त आयडेंटिकल ट्विन्स होऊ शकतात कुणालाही, म्हणून मी ऑलमोस्ट 0 म्हणतोय. अदरवाईज प्रॅक्टिकली तो 0च असतो. अजूनही या संदर्भात काही प्रश्न तुमच्या डोक्यात असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. परत एकदा आपण डॉक्टरांना नक्कीच भेटू, त्यांच्याकडून प्रॉमिस घेऊ ते परत नॉलेज बास्केट इंडियावर येतील आणि शंकांचं निरसन करतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि डॉक्टर खूप खूप थँक्यू नॉलेज बास्केट इंडियावर आल्याबद्दल.